हाय फ्रेंड्स, तर नुकताच जो धर्मादाय आयुक्तालयाचा रिझल्ट आहे तो नुकताच लागलेला आहे. तर आता आपण याचं डिटेल ॲनालिसिस करू की मुलांना कसे मार्क्स पडले आहे, नॉर्मलायझेशन कसं झालं आहे, तर एका वॅकन्सीसाठी किती पोस्ट होत आहेत. तर हे बघा मित्रांनो, तर मी तुम्हाला दाखवतो की यामध्ये इन्स्पेक्टरच्या आपण पोस्ट बघितली, तर इन्स्पेक्टरच्या वॅकन्सी किती होत्या तर ते इथे बघा तुम्ही. इथे तुम्हाला दिसेल की लघुलेखक, विधी सहाय्यक आणि याचे पण रिझल्ट लागले आहे. मी तुम्हाला निरीक्षक सांगतोय. निरीक्षक यासाठी की सगळ्यात जास्त जागा याचंच होत आहे. जवळजवळ 121 जागा मित्रांनो याच्या होत्या. तर 121 जागा झाल्या मित्रांनो. आणि इथं तुम्ही बघताय की 121 जागा आहे आणि त्यासाठी विद्यार्थी किती आहे तर ते बघूयात आपण आता. तर इथं तुम्हाला मी सांगितलं होतं की जवळजवळ ही 1236 पेजेसची PDF आहे मित्रांनो. म्हणजे बघा, माझ्या मोबाईलमध्ये त्याला लोड व्हायला माझ्या लॅपटॉपमध्ये त्याला लोड व्हायला पण वेळ लागतो आहे. तर 1236 पेजेसची आहे आणि टोटल 87,527 विद्यार्थी, म्हणजे 87,527 विद्यार्थी होते मित्रांनो टोटल यासाठी. तर यामध्ये कसं झालं तर हे बघा, 87,527 विद्यार्थी आहे. तर आपल्या जागा होत्या 121. तर जवळजवळ जर याला आपण डिवाइड जर केलं तर एका जागेसाठी विद्यार्थी मित्रांनो किती विद्यार्थी आले तर 723.36. तर 724 विद्यार्थी पकडू आपण जवळजवळ. कॅल्क्युलेशन जर एक्झॅक्ट जर केलं तर आपण, तर मित्रांनो बघा तुमचं कॉम्पिटिशन किती हायर लेवलचं होतं. तर याच्यामध्ये मी फक्त निरीक्षक ह्या पदासाठी, इन्स्पेक्टर या पदासाठी बोलतोय मित्रांनो, की ज्याची पे स्केल 35,400 ते 1,12,400 रुपये आहे. तर हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं पद होतं मित्रांनो. तर याच्यामध्ये बघा जवळजवळ 724 विद्यार्थी एका जागेसाठी मित्रांनो इथं होते. इथं बघितलं मित्रांनो तुम्ही, जवळजवळ 724 विद्यार्थी होते. तर याच्यामध्ये कसं झालं मित्रांनो बघा, तर मी तुम्हाला दाखवतो की नॉर्मलायझेशनसाठी त्यांनी एक फॉर्म्युला दिला आहे. तर नॉर्मलाइज्ड MIJ म्हणजे काय, नॉर्मलाइज मार्क्स ऑफ द जे कॅन्डिडेट इन द आय शिफ्ट. म्हणजे आय शिफ्टमध्ये जो जे कॅन्डिडेट असेल, म्हणजे तुम्ही जो असाल तो, तर ते. आणि MT दिलं. MT इज द ॲव्हरेज मार्क्स ऑफ द टॉप 0.1% ऑफ द कॅन्डिडेट कन्सिडरिंग द ऑल शिफ्ट. नंबर ऑफ द कॅन्डिडेट विल बी राऊंडेड अप. म्हणजे कॅन्डिडेटचं त्यांनी, जसं मी तुम्हाला इथं किती सांगितलं एका विद्यार्थ्यासाठी, एका याच्यासाठी आपल्याला 723 येत होते, पण ॲक्च्युली आपण राऊंड अप करून ते किती घेतले, 724 घेतले. तर तशा प्रकारे त्यांनी त्याच्यासाठी पण राऊंड अप केलं आहे मित्रांनो. म्हणजे MT त्यांनी जे टॉपर्स असतील ऑल शिफ्टमध्ये ते घेतलं आहे. आणि MQ इज द सम ऑफ द मेन अँड द स्टँडर्ड डेव्हिएशन मार्क्स ऑफ द कॅन्डिडेट इन द पेपर कन्सिडरिंग द ऑल शिफ्ट. जो मेन आहे स्टँडर्ड डेव्हिएशनचा तो घेतला आहे. आणि ॲक्च्युअल मार्क ऑप्टेन बाय द जे कॅन्डिडेट इन द आय शिफ्ट, MIJ. इथं तुम्हाला MIJ दिसतोय, MIJ मायनस MIQ. MIQ इज द सम ऑफ द मीन ऑफ द मार्क्स अँड द स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द आय शिफ्ट. म्हणजे याच्यामध्ये तुमचे काय येईल, तर सम ऑफ द मेन मार्क्स अँड द स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द शिफ्ट. तुमच्या जे शिफ्ट असेल त्याचं मेन येईल त्याच्यामध्ये.
तर त्यांनी इथं टर्म्स ज्या दिल्या आहे ते कसं काढायचं, काय काढायचं, त्यांनी हे सगळं दिलं आहे मित्रांनो. आणि त्यांनी जे शिफ्ट वाईज असतात, की जसे आपले पेपर झाले जसे 7/11/2025 शिफ्ट 1, जवळजवळ किती शिफ्ट झाल्या, 1 2 3 शिफ्ट प्रत्येक दिवशी होत्या. नाही, मला वाटतं 7 तारखेला 3 शिफ्ट होत्या, 10 तारखेला 2, म्हणजे 10 तारखेला 3, 6 झाल्या, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15 शिफ्ट होत्या. तर टोटल 15 शिफ्ट होत्या. आणि त्या शिफ्टमध्ये नंबर ऑफ टोटल कॅन्डिडेट शिफ्ट पर शिफ्ट, म्हणजे टोटल कॅन्डिडेट किती प्रेझेंट होते त्यांनी ते दिलं आहे. तर पहिल्या शिफ्टला 5,700, म्हणजे जवळजवळ ॲव्हरेज जर पकडला आपण प्रत्येक शिफ्टला 6,000 मुलं होते, असं एक ॲव्हरेज निघतं आहे. मेन व्हॅल्यू पर शिफ्ट, म्हणजे जी ॲव्हरेज मार्क्स, ते आता इथं 5,797 कॅन्डिडेट आहे पहिल्या शिफ्टला, तर त्याची मेन व्हॅल्यू काढली त्यांनी 132.14352. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन त्यांनी ठेवलं आहे पर शिफ्टमध्ये किती, 27.34. 241 हे शिफ्ट वाईज वेगवेगळे आहे. तर ॲव्हरेज मार्क ऑफ द 0.1% टॉपर पर शिफ्ट त्यांनी हे पण दिलं आहे, की ते तुमच्या शिफ्टमध्ये जे टॉपर असेल त्यांचे ॲव्हरेज मार्क काढलं आहे 0.1% जे टॉपर असतील त्यांचं. तर अशा प्रकारे त्यांनी एक एक्झाम्पल पण दिलं आहे त्याच्यानुसार, की जर एका कॅन्डिडेट जो असेल की जो शिफ्टमध्ये त्याला 164 मार्क आहे, हा इथं मित्रांनो बघा, इथं त्याचे ॲक्च्युअल मार्क 164 आहे. ते 164मधून त्याचा नॉर्मलाइज स्कोअर होऊन तो किती झाला माहिती आहे का मित्रांनो, 174.06, म्हणजे त्याचे जवळजवळ 10 मार्क्स इथे वाढले. तर मित्रांनो बघा, कट ऑफ मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं आहे आणि आता पण सांगितलं आहे. तर आपण हे जरा मी साईडला करतो, कारण याची आपल्याला गरज नाही आहे आता. इथं तुम्ही वॅकन्सी फक्त बघून घ्या, 121 वॅकन्सी होत्या. आणि कट ऑफ हा व्हॅरी होणार आहे मित्रांनो. ही जर पदसंख्या तुम्ही बघितली की SC साठी 13, ST 7, विमुक्त जमातीसाठी 4, 3 असे जे आहे. आणि एकूण राखीवसाठी 37 पदे होते. आणि पण त्याच्यामध्ये मित्रांनो एक हॉरिझॉन्टल रिझर्वेशन पण लागेल, म्हणजे महिला खेळाडू, माजी सैनिक, तर यांच्यानुसार जो कट ऑफ असेल तो व्हॅरी होईल. पण जनरल सर्वसाधारण जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त 4, 3, 2 अशाच जागा दिसत आहे मित्रांनो. तर कट ऑफ हा ऑबियसली अबो, मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, अबो 193च्या वरतीच लागणार आहे. तर हे मी अगोदरच सांगितलं होतं मित्रांनो. आणि याच्यात पण तुम्ही जर मार्क्स जर बघितले तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, की याच्यामध्ये कसे मार्क्स वाढले आहेत बघा. इथे बघा, 198 पहिलाच जर कॅन्डिडेट घेतला तर तो कोणता आहे, हनुमान श्रीराम काळे. 1 नंबर मित्रांनो. आपली रामापासून आणि हनुमानापासून सुरुवात झालेली आहे. सॉरी, एक जोक्स पार्ट, पण ठीक आहे. ठीक आहे, त्यांनी कॅन्डिडेट पण चांगला निवडला आहे अगोदर. त्याचं नावामध्ये श्रीरामाचं आणि हनुमानाचं नाव आहे. तर त्याला 158 मार्क्स आहे मित्रांनो. आणि त्याचे नॉर्मलाइज स्कोअर 166.96 झाला आहे. पुढच्या आपण जे पॉईंटमध्ये आहे ते पकडू नाही. तर बघा, त्याचे 158 होते, 166 झाले. जर त्याचे किती टोटल मार्क्स वाढले, त्याचे जवळजवळ 8 मार्क्स वाढले मित्रांनो. दुसरा कॅन्डिडेट की ज्याला 80 मार्क्स होते त्याचे 74 झाले. इथं काय होतं, नॉर्मलाइज स्कोअरमध्ये जर त्याची शिफ्ट जर इझी असेल तर त्याचे मार्क्स कमी होतात मित्रांनो. आणि ज्या मित्रांची शिफ्ट अवघड असेल, की बाबा ती खूप हार्ड आहे शिफ्ट, की ज्याच्यामध्ये क्वेश्चन खूप बाकी शिफ्टपेक्षा हार्ड आले होते, तर त्या विद्यार्थ्यांचे, त्या कॅन्डिडेटचे मार्क्स हे इन्क्रीज होत असतात. की इथं बघा, आणि ते प्रत्येक शिफ्ट वाईज व्हॅरी होतं. जिची सगळ्यात हार्ड असणार त्याचे मार्क्स जास्त वाढणार. आणि त्याचनुसार जसं जसं लेवल कमी कमी होत जातं तसं तसं मार्क्स वाढण्याची पॉसिबिलिटी कमी होते.
तसंच असतं की ज्याची शिफ्ट एकदम इझी असेल त्याचे मार्क्स जास्त असले तरी ते कमी होऊ शकतात. ते इथून आपल्याला दिसते 80वरून त्याचे 74 मार्क्स झाले. इथं बघा 102वरून 100 फक्त 2च मार्क वाढले. 150 आता आपण इथं बघितलं 94 91 म्हणजे याचे 3 मार्क्स कमी झाले. 114वरून हा कॅन्डिडेट बघा 114 की कृष्णनाथ मोरे 114 मार्क्स होते मित्रांनो. त्याचे फक्त .90358 मार्क्स वाढले. तर अशाच प्रकारे हे बघा 180 होते तर यांचे जवळजवळ 13 मार्क्स वाढले. 180वाला कोण आहे? पुरुषोत्तम जांबुवंत भांगे. तर हा एक विद्यार्थी असेल की 193 मला तरी वाटतं विद्यार्थी मित्रांनो की हा सिलेक्ट होऊ शकतो, कारण त्याला 193 मार्क्स आहे आणि हे चांगले मार्क्स आहे मित्रांनो. हे बघा इथं 117 आहे. ह्या विद्यार्थ्याचे एकदम 181 झाले म्हणजे जवळजवळ 11 मार्क्स वाढले. तर मित्रांनो इथे मी एक ऑब्झर्व केलं की मी तुम्हाला एक सांगतोय, मी सर्च करतोय की विद्यार्थ्यांना किती मार्क्स असू शकतात. तर मित्रांनो इथं 200 पैकी 200 मार्क्स घेणारा विद्यार्थी मित्रांनो, त्याचं नाव काय आहे? ओमकार अशोक फाटे. तर हा विद्यार्थी आहे की त्याला सगळ्यात जास्त मार्क्स पडले आहे, की त्याला आउट ऑफ मार्क पडले आहे. त्याचे 190 मार्क होते म्हणजे त्यांना पेपर ऑब्वियसली चांगला गेला असेल, पण त्याला 190 मार्क्स पडले मित्रांनो. तो वन अँड ओनली आहे की ज्याला 200 आउट ऑफ 200 मार्क्स पडलेले आहे. तर मी तुम्हाला एक 199 वाले किती विद्यार्थी आहेत ते पण दाखवून देतो. आणि हा तर सिलेक्ट आहे मित्रांनो, हा ऑब्वियसली सिलेक्ट असणार आहे. दुसरा विद्यार्थी आपला टॉपर की जो विवेक दिलीपराव केदार हा एक विद्यार्थी आहे. 199.43 हा पण सिलेक्ट आहे मित्रांनो. आणि तिसरा विद्यार्थी आपला आहे 199.65830 नितेश सुखदेव डोने. तर ह्या 3 विद्यार्थ्यांना मी कॉंग्रॅच्युलेशन देऊ इच्छितो की त्यांचे म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी चांगले मार्क्स घेतलेले आहे. पण मी तुम्हाला ऑब्वियस सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, ज्याचे 185 ते 190च्या वरती मार्क्स असेल तो 100% सिलेक्ट होणार आहे, कारण त्यांचे चान्सेस जास्त असतात की ते नॉर्मलाइज स्कोअरमुळं त्यांचा जो रिझल्ट आहे तो म्हणजे जो नॉर्मलाइज स्कोअर आहे तो वाढतो. हे बघा हा विद्यार्थीचे 186 मार्क्स आहे. 186वरून तो 199वरती गेला म्हणजे त्याचे जवळजवळ किती मार्क्स वाढले? त्याचे 9 मार्क्स वाढले म्हणजे पकडले तरी 14 मार्क्स पकडून चाला, त्याचे 13.5 मार्क्स वाढले त्याचे जवळजवळ. तर 198 वाले पण मी विद्यार्थी आहे मित्रांनो, भरपूर आहे. तुम्ही सर्च करा, तुम्हाला सगळे नावं मिळून जातील टॉपर कोण आहे आणि तिथंच तुम्हाला कळेल की सिलेक्शन कोणाचं होणार आहे. तर बघा 198 वाला हा कोण आहे? 178 होते मित्रांनो, 179 पकडा, 178 यांचे जवळजवळ 20 मार्क वाढले मित्र. 20 मार्क वाढले म्हणजे 20 मार्क वाढलं यांना ते बोनसच पॉईंट आहे, कारण यांची शिफ्ट हार्ड असणार त्याच्यामुळे त्यांचे एवढे 20 मार्क वाढलेले आहे मित्रांनो. 179 म्हणजे भरपूर झाले ना हे, की त्यांनी 178 मार्क घेतले आणि तो सिलेक्ट झाला. संकेत लक्ष्मणराव बडे. तर ह्या मित्राचं पण मी कॉंग्रॅच्युलेशन करेल की तो सिलेक्ट झाला आहे. आणि चौथा जर बघितलं आपण अगोदर 3-4 झाले, आता 5वा विद्यार्थी आहे. तर मिलिंद कृष्णा पाटील. 184 मार्क्स होते, 198 झाले, तर हा पण विद्यार्थी सिलेक्ट आहे. 179 मला वाटतं त्याचे 198 झाले, तर बरेच आहे.
हा संकेतचा आपण बघितला होता. हां, हे 2 विद्यार्थी आहे 198 वाले. म्हणजे आपल्याला कसे 200 वाला 1 विद्यार्थी मिळाला, 199 वाले 3 मिळाले होते. ॲक्च्युली मला पण आठवत नाही 3 होते का 2 होते, आणि 198 वाले 2 आहे. तर हे विद्यार्थी ऑब्वियसली सिलेक्ट असणार आहे. आणि मित्रांनो, याचा कट ऑफ जो आहे, मी याचा एक कट ऑफ पण लगेच लागणार आहे याचा, म्हणजे सिलेक्शन लिस्टच लागेल ही. जर आता तरी फक्त नॉर्मलाइज स्कोर आला आहे, पण याची एक सिलेक्शन लिस्ट लागेल. त्यानुसार सगळ्यांचा कट ऑफ व्हॅरी होईल, आणि कट ऑफ किती असेल तुमच्या स्कोअरनुसार तो मी त्याचा एक डिटेल व्हिडिओ घेऊन येतो, की हे जे आहे हे मी एकदा अरेंज करतो. जे टॉपर्स असतील त्यांचे मार्क्स किती आहे, काय, कोणते विद्यार्थी ते, आणि त्याच्यानुसार मी तुम्हाला एक रॉ जो कट ऑफ असेल तो सांगतो की किती लागेल. पण मी ऑब्वियसली अगोदर पण सांगितलं आहे, रिझल्ट यायच्या अगोदर तुम्ही माझे व्हिडिओ बघा, की ज्याच्यामध्ये मी एक्झाम झाल्यानंतरच सांगितलं होतं शिफ्ट कशा होत्या, आणि मुलांना ॲन्सर शीट आल्यानंतर किती मार्क्स होते, हे मी सगळं सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की ज्याचे 185 किंवा 190च्या वरती जे आहे ते ऑब्वियसली सिलेक्ट होणार आहे, हे मी अगोदरच सांगितलं होतं. आणि झालं पण तसंच, की ज्याचे 190च्या जवळजवळ मार्क्स होते त्यांचे काहींचे 10 मार्क्स वाढले, काहींचे 12 वाढले, म्हणजे ते 90च्या ऑब्वियसली पुढेच गेले, आणि ते 100% सिलेक्ट होणार म्हणजे होणार. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता. थँक्यू.